खरेदी केलेलं बियाणं उगवलंच नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे। या प्रकरणी दोषी कंपन्यांवर तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अकोला तालुक्यात बाजारातून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं आर्थिक संकट ओढवलं आहे। अकोला शहरातील विविध कृषी केंद्रातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी करून एकाच दिवशी पेरणी केली होती। मात्र पेरणीनंतर 8 ते 10 दिवस उलटूनही अनेक ठिकाणी केवळ 20 ते 40% उगवण झाल्याचं दिसून आलं। उरळ, डोंगरगाव सह विविध गावातील शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे विविध कृषी विक्रेत्यांकडून खरेदी केल्याचं सांगितलं। बियाणे उगवले नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्यासमोर दुबार पेरणीचं संकट उभं टाकलंय। आम्ही जवळपास 100 ते 150 बॅगा आमच्या गावामध्ये व्हिगर कंपनीचा मालविका हे सोयाबीन पेरलं, पण अक्षरशः काहीच निघालं नाही। एकच दुकड झाड आहे। आता आमची शासनाला एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर याची काहीतरी पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी। मी 35,000 रुपयाचं बी आणलं होतं, मालविका म्हणजे व्हिगर कंपनीचं मालविका। तर ते जवळपास 50% आत उगवण शक्ती झाली त्याची। जे बाकी खाली बी होतं ते असं सडल्यासारखं झालं। ते काही निघत नाही। आता डबल पेऱ्यासाठी काही ना काही मदत करावं गव्हर्नमेंटनं।